नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। स्वतंत्र देशाचे पहिले कायदेमंत्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दीन, दलित, दुबळ्या आणि अस्पृश्य असलेल्या समाजासह सर्व समुदायाच्या लोकांना अधिकार दिले। यात मागासवर्गीय समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना शिक्षणाचा अधिकार देत त्यांना विनामूल्य शिक्षण घेता यावं याची तरतूद केली। मात्र बऱ्याच प्रायव्हेट शिक्षण संस्था या तरतुदीचं उल्लंघन करत विद्यार्थ्यांकडून मोठी फीस घेऊन त्यांचं ॲडमिशन करत आहे। अशाच एका प्रकारात मध्यस्थी करून पोलीस मित्र समन्वयक समितीचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांनी शहरातील कुमारी सोमाजी सुजाता शंभरकर यांच्या समर्थनार्थ उभं राहून त्यांचं उच्च शिक्षण मोफत मिळवून देण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली। अनुभव तर बेकारच होता, म्हणजे सगळ्यांना ते फेस करावंच लागतं। सो मी पण त्यावेळेस भरपूर फेस केला। ॲक्च्युली ॲडमिशन झाल्यानंतर पण ते म्हणजे डोनेशनसाठी बोलायचे बरेचदा। जेव्हा म्हणजे एक्झाम राहायची तर त्यावेळेला पण त्रास देण्यात आला होता की तुम्ही ॲडमिशन फीज नाही भरलेली आहे तर तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही। तर शेवटपर्यंत माझं आय कार्ड पण मला मिळायचं नाही। मग थोडाफार इकडे तिकडे फोन केल्यानंतर किंवा प्रवीण दादाशी बोलल्यानंतर मग त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू मग मला आय कार्ड वगैरे अवेलेबल होऊन जायचं। सो असं मी 2 ते 3 वर्ष फेस केलं। त्यानंतर मग सगळं म्हणजे डिग्री कंप्लीट झाली आणि आत्ता सगळं ओके आहे। एज्युकेशन अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं झालेलं आहे वर्धा, आणि 4 वर्ष म्हणजे आय टी इंजिनियर आहे मी आता। सो नॉट कम्प्लिटली इन आय टी बट आय टी सेक्टर इन सेल्स अँड डेव्हलपमेंट। सो आता सगळं व्यवस्थित सुरू आहे, जॉब पण व्यवस्थित सुरू आहे। आता मी एका US बेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करते आहे ॲज अ सेल्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह। त्यांना तर तेच म्हणणार की म्हणजे जिथे आपल्याला पैसे नाही द्यायचे असतात तिथे उगाच म्हणजे फोर्सफुली नका देऊ। तुम्ही थोडं ट्राय करा आपल्या साईडनी। प्रवीण राऊतसारखे बरेचसे म्हणजे असे हेल्प करणारे आहेत तुम्हाला, त्यांच्याशी कन्सर्न करा आणि ते तुम्हाला मदत करतील त्या फील्डमध्ये जाण्यासाठी, किंवा आपल्याला म्हणजे एकही पैसा न देता आपण जे एज्युकेशन घेऊ शकतो। म्हणजे आंबेडकरांनी आपल्याला ती सवलत उपलब्ध करून दिलेली आहे तर ती आपण घ्यायलाच पाहिजे, म्हणजे त्याचा उपभोग आपण घ्यायलाच पाहिजे। आम्ही तसं समजून जा, आम्ही आंबेडकर चळवळीमध्ये असल्यामुळं आम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळतं। आणि ज्यावेळेस या पोरीचा इंजिनिअरिंगला नंबर लागला त्यावेळेस तर म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती। हिच्या ॲडमिशनसाठी ज्यावेळेस 40,000 रुपये मागण्यात आले त्यावेळेस मी बराच इकडून तिकडून प्रयत्न केला, पण ते काही माझ्याच्यानं जमलं नाही। तर मी त्यांना सांगितलं, मी 5,000 रुपये देतो तुम्हाला, ॲडमिशन करून टाका आणि मग नंतर थोडे थोडे करून देईन। तर त्यांनी सांगितलं की एकट्टेच पाहिजेत। मग असं करता करता मी इकडे जाय तिकडे जाय तर मला ते माहिती पडलं की अनुसूचित जाती जनजातीच्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये आलं होतं ॲडमिशनच्या वेळेस पैसे लागत नाही। त्यावेळेस चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्यायमंत्री होते महाराष्ट्राचे, तर त्यांच्यापर्यंत हे प्रकरण आपण नेलं। तर त्यांनी हे सांगितलं की आता ते समजा प्रपोजल मी लागू केलं तर ते होऊन जाईल, पण त्यांनी कॉलेजला फोन केला नाही। त्याच्यानंतर मी समाज कल्याणच्या मध्ये जे होते ऑफिसर नागपूरला अत्राम साहेब त्यांच्याकडे गेलो। तर त्यांना म्हणलं असा असा नियम आहे, असा नियम असून समजून जा, मला माझ्या मुलीचं ॲडमिशन त्यांना तर वेळ निघून गेली म्हणे, मी काही करू शकत नाही असं त्यांनी तुमच्या मुलीच्या जागेवर दुसऱ्याला कुणाला तरी पैसे देऊन घेण्यात आलेलं असं त्यांनी सांगितलं। मग हे प्रवीणजी राऊत भेटले, तर हे नागपूर शहर सुधार समिती आणि पोलीस नागरिक समन्वय समितीचे महाराष्ट्राचे चीफ होते, त्यांना ते नियम माहिती होते। तर यांनी मग ते प्रयत्न करून माझ्या मुलीचं 1 रुपयाही न भरता ॲडमिशन करवून दिलं
ते वर्धेमध्ये नंबर लागला होता शंकर प्रसाद अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयात. मग तिथं राऊत साहेब होते, आणखी पुन्हा 2-4 कार्यकर्ते होते, सोबत गेलो. तर त्यांनीसुद्धा असं सांगितलं. मग पण यांच्या ज्यावेळेस समजा त्यांनी आमची एवढी फी आहे, तुम्हाला काही 7 की 8 हजार रुपये भरावं लागतील, अशा प्रकारचं ते त्यांनी सांगितलं. तर प्रवीणजी राऊत यांनी म्हटलं की चला भावाजी म्हणे आपण बाहेरून येऊ. आणि ते तिला माझ्या मुलाला आणि मुलीला ॲडमिशन फॉर्म भरायला लावला. माहीत नाही तिथल्या प्रिन्सिपालच्या काय लक्षात आलं काय नाही. तिकडून आम्ही आलो. तसेच तुमच्यासारखे पत्रकार सोबत होते. ते पाहिल्याबरोबर त्यांनी सांगितलं की हे काहीतरी डाळीमध्ये काळा आहे किंवा पूर्ण डाळच काळी आहे. त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला 1 रुपया लागत नाही, तुमच्या मुलीची ॲडमिशन झाली. आमचे डॉक्युमेंट जमा होण्याच्या पूर्वीच, शैक्षणिक डॉक्युमेंट असतात ना, ते जमा होण्याच्या पूर्वीच आमची ॲडमिशन कन्फर्म झाली आणि माझ्या मुलीचं ॲडमिशन झालं. आणि मग त्यानंतर तिचे 4 वर्ष ते शिक्षणात गेले. ती आता IT इंजिनियर आहे. सध्या पुण्याला ती जॉब करते. आता सध्या घरूनच काम सुरू आहे. माझ्या मुलीचं नाव आहे सुजाता सोमाजी शंभरकर. बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे मागासवर्गीय म्हणजे जसा एखादी लंगडा जर व्यक्ती असेल तर त्याला आधार देतो आपण काठीचा, त्याच पद्धतीने हा शैक्षणिक आधार आहे आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी 340, 341, 342 या कलमाअंतर्गत रिझर्वेशन केलेलं आहे, त्याच पद्धतीने शैक्षणिक नियमसुद्धा काढण्यात आलेले आहे, कायदे पारित करण्यात आले. त्यात शेड्यूल कास्ट म्हणजे SC आणि ST म्हणजे आदिवासी त्या प्रकारात मोडणारे त्यांना 100% शिक्षणात शिकण्याची मुभा आहे. म्हणजे फीस संपूर्ण माफ आहे. त्याची प्रतिपूर्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते. पण हे विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळे आता बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहे. आता या पूजा सोमाजी शंभरकर या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळेस 1 वर्ष या मुलीचं वाया गेलं. 1 वर्ष आमचा संघर्ष चालला. त्या दरम्यान सोमाजी शंभरकर हे सामाजिक कार्यकर्ते, भाजी विक्रीचा यांचा व्यवसाय, अशा अवस्थेत ॲडमिशन, पोरीचा नंबर तर लागला, पण पोरीचा नंबर लागल्यानंतर पैसे नाही. मग अशा वेळेस कसं करायचं? तर कायदा असूनसुद्धा यांना लाभ घेता आला नाही. 1 वर्ष या पोरीचं वाया गेलं. त्यानंतर जेव्हा मग आमचे मार्गदर्शक महेश जोशी, ते साक्षात इंदिरा गांधींचे मार्गदर्शक होते आणि बाबासाहेबांचे सहकारी होते, ते माझे गुरु. त्या निमित्ताने, त्या अनुषंगाने मी संविधानाचा अभ्यास केला असता असं लक्षात आलं की जर कायद्याचं पालन होत नसेल तर होम सेक्रेटरी इज रिस्पॉन्सिबल. आम्ही त्यांना टच केलं कायदेशीर की बा कायद्याचं पालन होत नसेल तर कारवाई करा. मग जेव्हा KDK कॉलेज असो, समाज कल्याण अधिकारी असो किंवा उपसंचालक असो तंत्रशिक्षण, तर यांना सगळ्याशी कॉर्डिनेट करून शेवटी मग 1 वर्ष लागलं. 1 वर्षानंतर मग तो न्याय मिळाला. म्हणजे कायदा असूनसुद्धा त्याचं पालन व्हायला 1 वर्ष लागला. आणि शेवटी अग्निहोत्री कॉलेजला 1ही रुपया न भरता कायद्यानुसार ती ॲडमिशन झाली. आज ती मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर त्याच पद्धतीचं EWS जो प्रकार आहे, तर आर्थिकरित्या मागासवर्गीयांसाठी पण तसा एक नियम आहे. म्हणजे आर्थिकरित्या जे दुर्बल असतील, जात कोणती असो, पण त्यांनासुद्धा तो न्याय आहे. पण लोकांना हे माहीत नसल्यामुळे त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आणि प्रायव्हेट कॉलेजेस त्यावेळेस तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चंद्रकांत हांडोरे होते. त्यांनी स्वतः निष्क्रियता दाखवली, त्यांनी स्वतः हातबलता दाखवली की म्हणे ते आम्ही तर 200 कोटी दिलेले आहे, पण आता ते कॉलेजवाले असं, कॉलेजवाले तसं. तर शासन, प्रशासन आणि नागरिक यांचं प्रॉपर कॉर्डिनेशन नसल्यामुळे एवढी मोठी तरतूद, एवढा मोठ्या अधिकारापासून लाखो लोकांना वंचित राहावं लागतं, नव्हे वंचित ठेवल्या जातं. तर याकरिता विद्यार्थ्यांनीच अभ्यास करणं आवश्यक आहे. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार किंवा धार्मिक या चालीरूढी परंपरा यापेक्षा शैक्षणिक बाबीकडे सगळ्यांनी अभ्यासपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. GR आहे, GRच कोणाला माहीत नाही. प्रत्येक कॉलेजवाला, इंजिनिअरिंग कॉलेज असो, प्रोफेशनल कॉलेज असो, ते काय करतात की ॲडमिशन पैसे घेऊनच ॲडमिशन करतात आणि शासनाकडनं आल्यानंतर, ती स्कॉलरशिप आल्यानंतर मग परत करतात. विद्यार्थ्यांनी परत मागितले तर ठीक आहे, नाही तर कॉलेजवाले ते ठेवून घेतात, ते स्वतःचा फायदा करून घेतात. तर याकरिता शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. म्हणजे सर्व धर्मसंस्थापकांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, सगळ्या धर्मात. तर त्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने महत्त्व दिलं पाहिजे. आणि संविधानात जे अधिकार नागरिकाला या देशाचा मालक म्हणून दिलेले आहे, त्याचा जर फायदा घेतला तर सर्वसामान्य परिवारातला विद्यार्थी देखील अभियंता होऊ शकतो आणि देशासाठी, परिवारासाठी, देशासाठी, विश्वासाठी चांगलं काम करू शकतो. बघा,
आता गव्हासोबत आमचे बाबाजी म्हणतात कधी कधी गव्हासोबत कधी कधी सोंडेही पिसल्या जातात. म्हणजे ती चाळणी कायदेशीर आहे. ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला है ना, पोलीस स्टेशनला तर कोणताही जाव, लाल हिरवा निळा पिवळा कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही स्तराचा माणूस जाव, ते आपल्या पद्धतीने पाहतात. आपल्या पद्धतीने जर समजा तो वजनदार असेल किंवा त्याचं पॉलिटिकल असेल तर त्याला बरोबर, नाही तर सिव्हिलला क्रिमिनल करतात ना, क्रिमिनलला सिव्हिल करतात आणि ते मिळून त्याचा निपटारा करून टाकतात, त्याला न्याय मिळत नाही. त्याच पद्धतीने हा प्रकार आहे. म्हणजे बाबासाहेबांनी संविधानात व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आर्थिक मागास हा सुद्धा एक प्रकार केलेला आहे. त्यात अपंग हा सुद्धा एक वेगळं क्षेत्र आहे. त्यातसुद्धा चांगल्या फॅसिलिटीज आहेत. विद्यार्थ्याला त्या पद्धतीचं सहकार्य केलं जाते, आधार देण्याचा प्रयत्न केला जातो संवैधानिकरित्या, जो त्याचा मूलभूत अधिकार आहे. आज जे वातावरण निर्माण केलं जातं आहे, तर आज जे वातावरण निर्माण केलं जातं आहे की ओबीसी, मराठा, हिंदू, मुस्लिम, आता जर शेड्यूल कास्ट जर म्हटलं तर मुस्लिमामध्येही शेड्यूल कास्ट आहे, हिंदूमध्येही शेड्यूल कास्ट आहे. मग तिथे तर भेदभाव नाही केला गेला ना, है ना. मराठा आज म्हटलं जातं आहे की मराठा कुणबी एकच. मग आधी काही लोकांच्या इगोमुळे हा मराठा समाज, बाबासाहेबांनी तर आधी आवाहन केलं होतं, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन क्लिअर होता, पण इतरांचा दृष्टिकोन हा क्लिअर नसल्यामुळे आज हे राजकीय त्याचं आपण त्याला घमासान पाहतोय. तर संविधानात ऑलरेडी इट हॅज बीन डायरेक्टेड, पण राजकीय इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा नसल्यामुळे आणि नागरिकांची सुद्धा त्या पद्धतीची ओढ किंवा त्या पद्धतीचा अभ्यास वगैरे नसल्यामुळे नागरिक त्या विषयापासून वंचित असतात. संविधानाचा दृष्टिकोन क्लिअर आहे, न्याय सर्वांशी समानच आहे, पण कोणी कमजोर असेल तर त्याला आधार दिलाच पाहिजे. आपल्या समोर कोणी लंगडा लुळा असेल किंवा कोणी कमजोर असेल, म्हातारा असेल, छोटा मुलगा असेल तर धावताना किंवा पडत असेल तर आपणही हात धरतो. तर इट्स अ नॅचरल टेंडन्सी, नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती. तीच प्रवृत्ती संविधानात टाकलेली आहे. पण आज जे राजकीय चित्र रंगवलं जातं, आपण पाहतोय की आज तर भयानक परिस्थिती आहे मराठा कुणबी या निमित्ताने, बसा जाळपोळ वगैरे वगैरे. तर आंदोलक जे प्रमुख आहेत ते स्थिर आहेत, पण त्यांच्या निमित्ताने बाकीचे गवगवा करतायत किंवा दिशाभूल करतायत किंवा समाजाचं वातावरण खराब करतायत. तर हे राजकारणसुद्धा नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे, विशेषतः युवकांनी. काय ते राजकारणात आम्ही नाही पडायचं, नाही, चूक आहे. राजकारणात पडावंच लागेल, चांगल्या माणसांनी राजकारणात पडावं लागेल, तेव्हाच हा दिशाभूल किंवा हा दिशाभ्रम आहे तो दूर होऊ शकतो आणि या देशातला नागरिक, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो सक्षम होऊ शकतो. तर करिता सगळ्यांनाच आव्हान आहे की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही आणि शिक्षणाकडे शिक्षणाच्याच दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे, अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे आणि आपला दृष्टिकोन जो आहे तो समान न्यायाचा, न्याय समता स्वातंत्र्याचा ठेवला पाहिजे. हीच भूमिका प्रत्येक धर्मसंस्थापकांनी, सगळ्या मार्गदर्शकांनी ठेवलेली आहे आणि तोच दृष्टिकोन संविधानाचा आहे. तर हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि शिक्षण हे म्हणजे काय, जर समजा हे जीवन जर शरीर आहे तर शिक्षण हा त्यातला जीवन जगण्याचा आत्मा आहे. तर त्याच्यामुळे शिक्षणाबाबतीत सगळ्यांनी सावधान असायला पाहिजे. संवैधानिक नियमानुसार प्रवीण राऊत यांनी महाराष्ट्रातील प्रथम ॲडमिशन मिळवून दिलं. भाजी विक्रेते, सामाजिक कार्यकर्ता सोमाजी शंभरकर यांची मुलगी IT इंजिनियर म्हणून पुण्यात कार्यरत आहे. एकही रुपया न भरता पहिली अनुसूचित जातीची ॲडमिशन झाली आहे. या यशाचे श्रेय स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलं आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या. शिवशंकर